Download the Z5 app now. सॉरी स्पेशली यू. मी तुझ्याशी चुकीचं वागलो. आय एम सॉरी फॉर दॅट. पुन्हा ऑफिस जॉईन करा. झी मराठी वाहिनीवरील सनई चौघडे मालिका सध्या चांगलीच लोकप्रिय ठरली आहे. जय आणि शर्वरीची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतीये. आपल्याला माहीतच आहे की आसावरी आणि गौतम यांच्या प्रेमावरून मालिकेत मोठा राडा झाला होता. गौतम बांदेकर नावाच्या एका भामट्यासोबत आसावरीचं लग्न लावून देणार होते, पण जय आणि शर्वरीने हा डाव उधळून लावला. त्यासोबतच आसावरी आणि गौतम खानोलकरचं प्रेम सगळ्यांसमोर आलं. तेजस्विनी या प्रेमाला मान्य करत नाही, पण जय आणि शर्वरी मिळून सगळ्यांचं मन वळवण्यात यशस्वी होतात. दुसरीकडे शर्वरी जयच्या ऑफिसमध्ये काम करत असते. लग्नापासून दूर राहणारा जय आता हळूहळू शर्वरीच्या जवळ जात आहे. पण ऑफिसमधील एक मुलगी जयला फसवण्याचा प्रयत्न करत असते. त्याच्यावर खोटे आरोप लावून त्याला पोलीस स्टेशनची पायरी चढायला लावते. महिला कर्मचाऱ्याकडून चुकीचे आरोप झाल्याने जय भडकतो आणि सगळा राग शर्वरीवर निघतो. तो रागाच्या भरात तिचा अपमान करतो आणि सगळ्या महिला कर्मचाऱ्यांना ऑफिसमधून काढून टाकतो. पण गौतम जयची समजूत घालतो. शिवाय इतकं होऊनही शर्वरी जयची साथ सोडत नाही. त्यामुळे जयला आपली चूक उमगते आणि तो सर्वांसमोर तिची माफी मागतो आणि सगळ्या महिला कर्मचाऱ्यांना सन्मानाने ऑफिसमध्ये घेतो. काल इथे जे काही घडलं त्यासाठी मी जय खानोलकर मग सगळ्यांची माफी मागतो. सॉरी स्पेशली यू. मी तुझ्याशी चुकीचं वागलो. आय एम सॉरी फॉर दॅट. पुन्हा ऑफिस जॉईन करा. आई, आता तू स्वतः आपल्या या लेडीज स्टाफचं वेलकम कर. वेलकम. पण हे सगळं करताना तेजस्विनीला सगळ्यांचं स्वागत करायला लावतो. यावेळी तेजस्विनी शर्वरीला बुके देऊन तिचं स्वागत करते. शर्वरीला ऑफिसमधून काढण्यासाठी तेजस्विनीचा आटापिटा सुरू असतो, पण इथे उलटच होतं. शर्वरीचं स्वागत तिला करावं लागतं. त्यामुळे तेजस्विनीचा चेहरा पडतो. आता तेजस्विनी शर्वरीच्या विरोधात कोणता नवा डाव आखणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला हा ट्विस्ट कसा वाटला आणि जय शर्वरीची जोडी तुम्हाला आवडतीये का ते कमेंट करून नक्की कळवा. आणि मराठी मालिका विश्वातील ताज्या अपडेट, बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. फक्त राजश्री मराठी शोबच. Download the Z5 app now.